यंदा परतीच्या पावसानं हुलकावणी दिल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। मात्र देवठाणा येथील अनिल जामदार यांनी सोयाबीन पिकानं दगा दिल्यानंतर खचून न जाता आंतरपीक असलेल्या तूर पिकाचं योग्य नियोजन केलं। त्यांनी या तुरीपासून एकरी 10 क्विंटल उत्पादन घेण्याचं ठरवलेलं आहे आणि 25 एकरामध्ये किमान 250 क्विंटल उत्पादन अपेक्षित असून हमी भावानं विक्री केल्यास त्यांना 12 लाख रुपये मिळणार आहेत। पाहुयात हे कसं शक्य झालंय। आंतरपीक पद्धती ठरली नफ्याचं तंत्र। अनिल जामदारांना दुष्काळात कामी आलं आंतरपिकाचं मंत्र। 25 एकरात होतंय 12 लाखांचं उत्पन्न। मनोरा तालुक्यातील देवठाणा इथं राहणाऱ्या अनिल जामदार यांच्या कुटुंबाकडे 150 एकर शेती आहे। त्यांनी यंदा 25 एकरावर पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन आणि आंतरपीक म्हणून तुरीचं पीक घेतलं। मात्र ऐन मोसमात पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनचं पीक एकरी 4 क्विंटलच हाती आलं। त्यानंतर त्यांनी सिंचन उपलब्ध करून तुरीचं नियोजन केलं। त्यामुळे तूर पिकातून त्यांना एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळणार आहे। माझी सामूहिक 150 एकर शेती आहे आणि या 150 एकरामध्ये माझा 25 एकर पारंपरिक पद्धतीनुसार तूर आणि सोयाबीन पेरलेला आहे। 6 तास सोयाबीन आणि 1 तास तूर या अशा पद्धतीने पेरलेला आहे। शेवटच्या पावसाने हे केल्यामुळं सोयाबीनचा ॲव्हरेज फार कमी आहे, म्हणून मी सर्व फोकस या तूर या पिकावर केलेला आहे। तूर सध्या माझी तूर जी आहे मला जवळपास 10 क्विंटल ॲव्हरेज येईल अशी अपेक्षा आहे। एकत्र कुटुंब असल्यानं अनिल यांची शेती एकत्र आहे। यात त्यांनी फळबागेचं नियोजन केलंय। मात्र 25 एकर जमीन कोरडवाहू असल्यानं यात त्यांनी पारंपरिक पद्धतीनं सोयाबीन 6 तास आणि 1 तास तुरीची पेरणी केली होती। या शिवारात जलयुक्तची कामं झाल्यामुळं त्यांनी तुरीला संरक्षित पाणी दिलं। यामुळे तुरीच्या उत्पादनात वाढ झालीये। मागे शासनाने जे जलयुक्त शिवारामध्ये जे कामं केलेलं आहे त्यामुळे थोडं भाव जे पाणी त्यामध्ये साचलेलं आहे त्या पाण्यामुळे बराचसा शेतीला फायदा झालेला आहे। मला सोयाबीन जरी समजा 100 क्विंटल सोयाबीन झालं 25 एकरामध्ये, पण सोयाबीनमध्ये निव्वळ खर्च जरी निघाला माझा शेतीचा, पण माझं या शासनाच्या हमीभावानुसार मला 12 लाख रुपये कमीत कमी मला त्या तुरीपासून मिळालं। अनिल जामदार यांनी 25 एकरात सोयाबीन सोबत तुरीचं नियोजन केलं। पाण्याविना सोयाबीनचं उत्पादन घटलं। मात्र जलयुक्तच्या संरक्षित पाण्यामुळे आंतरपीक तूर बहरली। एकरी 10 क्विंटल तुरीचं उत्पादन होणार आहे। तुरीपासून 12 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे। जर शेतकऱ्यांनी एक संदेश यातून घ्यावाचा वाटते की शेतकऱ्यांनी जर तुरीचं उर्वरित जे पीक आहे त्याच्याकडे जर चांगलं नियोजन केलं आणि जिथं कुठं आपल्याला ओलिताची व्यवस्था आहे तिथून जर ओलीत दिलं तर खूप चांगल्या प्रकारे त्याचा म्हणजे इफेक्ट त्याच्यात जाणवतो। त्याचं मशागत केली आणि जे जलयुक्त शिवार अभियानमधून जे काही इथं 7 ते 8 आम्ही नाला खोलीकरण केले। हा नाला पूर्ण 1 किलोमीटरपर्यंत पाण्यानं भरलेला असते आणि विहिरीच्या पातळी वाढलेल्या आहेत आणि तिथलं संरक्षित ओलीत या पिकासाठी त्यांनी दिलेलं आहे। तर निश्चितपणे शेतकऱ्याच्या उत्पादनात एकरी ॲव्हरेज आता या अशा म्हणजे बंपर पिकाचा एकरी ॲव्हरेज 10 ते 12 क्विंटल पर्यंत असू शकते। जिल्ह्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असल्यानं निसर्गावर अवलंबून आहे। मात्र अनिल जामदार यांच्याप्रमाणे आंतरपिकाचं योग्य नियोजन केल्यास एक पीक गेलं तरी दुसऱ्या पिकातून मात्र चांगला नफा मिळू शकतो। त्यामुळे इतर शेतकऱ्यांनीही शेतीचं नियोजन केल्यास शेती व्यवसाय फायद्याचा व्हायला वेळ लागणार नाही। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम।